तुझ्या 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 रूपाचं चांदन. दत्तासाहेब असून सुद्धा रेखाच्या आठवणींमध्ये अडकले आणि मी सुद्धा त्यांच्याजवळ खेचलीच जाते. काय करू तेच कळत नाहीये. त्यांना जीव लावून मी चूक तर नाही करते ना. दत्तासाहेबांना लवकर बरं व्हायचं असेल तर त्यांना त्यांचा भूतकाळ विसरणं गरजेचं आहे. कसं करू तेच समजत नाहीये मला. जितकी मी त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करते तितकी मी त्यांच्यात अडकत चालली आणि ते रेखाच्यात. नक्षी गरमागरम वडापाव आणले, 2 घास खाऊन घे. मला नको दादा, तुम्ही खाऊन घ्या. ये नक्षी उपाशी राहू नकस. थोडं खाल्लंस तर पोटाला आधार भेटल. मी नाही खाऊ शकत दादा, अगं कारण मी शपथ घेतली. जोवर दत्तासाहेब पूर्ण बरे होत नाही तोवर मी निर्जळी उपवास करायचं ठरवले. कर्म माझं. अगं दत्ताभाऊ बरेच होणार आहेत. यासलं उपास तपास करून स्वतःची हेळसांड करून घेऊ नकस. सोडते उपास तपास, चल मुकाट्याने खाऊन घे. चल नका ना बळजबरी करू. दत्तासाहेबांचा जीव वाचवण्यासाठी माझ्याच्याने जे काही शक्य होईल ना मला ते सगळं करून बघायचं. नका हो मोडायला लावू माझा उपवास. तुम्ही खाऊन घ्या. मी पण नाही खाणार. जा शंकर दादा, तुम्हाला ए शपथ बिपत काही घालू नको. मी खातो. भूक लागली मला. रेखाताई म्हणजे शंकर दादा, दत्तासाहेबांच्या तोंडात सारखं रेखाताईंचं नाव असतं आणि आता आतमध्ये बी ते त्यांचंच नाव घेत होते. कुठे असतील हो त्या? आपण बोलवून घेऊया का त्यांना इथं? अगं पण नक्षेप महेश्वरी, गोष्टींची वळणं बदलायला लागल्यात प्रतापराव. घरात घुसून प्रसादात ईश कालवण्यापर्यंत मजल जाती आणि आपण काहीच करू शकत नाही. जिथं आमच्या दत्ताच्या जीवावर बेतले तिथं आपण फक्त त्याच्या बरी होण्याची वाट बघतोय. आम्हाला स्वतःचाच राग यायला लागलाय आता. महेश्वरी, तुम्ही मुद्दाम केलं का हे? तुम्हाला माहिती असतं प्रसादात विष आहे तर तुम्ही त्याला खायला दिलं असतं का? पर हे षडयंत्र ज्यांनी कोणी बी रचलंय त्याला शोधून काढायलाच पाहिजे. त्या बिगर आम्ही स्वस्त बसणार नाही. म्या सांगतो कुणाचा डाव आहे. कुणाचा? जे पायतान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय नव, तेच पायतान तुमच्या पायाखालची जमीन सरकवणार. तुझ्या मनात जे काय आहे ते स्पष्ट बोल. हाय साहेब, अहो एवढ्या हुशार तुम्ही, तरी बी ह्यो डाव तुमच्या लक्षात कसा येईना मला नवलच वाटतंय. तुझा कुणावर संशय आहे? संशय नाही अण्णा, संशय नाही, खात्री आहे माझी, खात्री. ह्यो समदा डाव एकाच व्यक्तीनं रचलाय आणि ती म्हणजे तुमची लाडकी नक्षत्र. कला काय बी बोलतेय तू? नक्षत्र कशा पायी करेल हे समज. कसे अण्णा, समोरच्याला संपवायचं असलं नव्हं की आधी त्याच्या विचारावर घाव घालावे लागतात. एकदा का त्याचे विचार आपल्या ताब्यात आले की मग त्याला आपल्या तालावर नाचवायला जास्त वेळ लागत नाही. आणि तुमची लाडकी नक्षत्रा नेमकं हेच करतीये. तिला या घरात स्वतःच स्थान निर्माण करायचंय आणि म्हणून ह्यो समजा कुटाणा चालवलाय त्या पोरीनं. कले कावीळ झाली ना की माणसाला समज जग पिवळं दिसतंय.
जरा डोळ्यावरचा तुझा संशयाचा चष्मा उतरव आणि डोळे उघडून नीट बघ. अगं जी पोरगी दत्ताला ॲम्ब्युलन्स मध्ये घालून हॉस्पिटलमध्ये घेऊन येते, रात्रभर त्याच्या संग थांबते, ती पोरगी कशा पाहिजे दत्ताच्या जीवावर उठल? कारण दत्तासाहेबांचा खूप जीव आहे रेखाताईंवर. दत्तासाहेब लवकर बरे व्हावे यासाठी तरी आपण त्यांना परत बोलवायला हवं. अगं पण नक्षेप, मला माहिती आहे त्यांना इथे बोलवलं तर सगळेच नाराज होतील आणि मी पण खूप मनापासून बोलवते असं नाहीये, पण दत्तासाहेबांचा जीव बी तितकाच महत्वाचा आहे म्हणून हे सगळं. पण तुझं बोलणं मला एकट्याला पटून उपयोगाचं नाहीये नक्षे. नाही म्हणजे तुझे विचार चांगले आहेत, पण ते विचार म्हणूनच चांगले आहेत. ती रेखा कुठे आहे, काय करते, काय बी माहित नाही. हो मग एकदा प्रयत्न तर करून बघूयात. वाया जातील. तू म्हणत असशील तर आपण तिला हुडकून काढू, पण दत्ताभाऊंच्या मनामध्ये तिच्याबद्दल नुसता रागच आहे. हो मग ते त्यांचं नाव सारखं घेतात, त्याचं काय करायचं दादा? तुम्हाला वाटतं त्यांच्या मनात राग, मला वाटतं ते प्रेम आहे. ते कधीच विसरू शकणार नाही. प्रेमाचं रान तर कवाच उठले, याला सवय म्हणते. सवय झाले दत्ताभाऊंना, काय बी झालं की त्या पोरीचा विचार करायचा. नाही ते बेकार सवय आहे, तीच त्यांना आतून पोखरून काढते. मग ही सवय मोडायला हवी. लई प्रयत्न करून झाले, पण दत्ताभाऊ माघारच घेईना झाले. एका सवयीची संगत सोडायला दुसऱ्या गोष्टीची सवय लागायला लागते. तेच दत्तासाहेबांसोबत बी करायला हवं. हे कोणती सवय लावणार तू त्यांना? प्रेम करायची. थोडा वेळ लागेल पण अवघड नाही. त्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकवायला हवं. नेमकं तेच करते ती पोरगी, ध्यानात येत नाही भाई तुमच्या? हा, काळजी करायचं नाटक चालवलंय तिनं. काळजीचा आव आणून दत्ता भाऊच्या मनात स्थान निर्माण करायचंय तिला. आणि आई साहेब, एकदा का तिनं दत्ता भाऊच्या मनात तळ ठोकला की तुमची जागा गेली म्हणून समजा. कले कावळ्याच्या शापानं गाय मरत नसती कधी. दत्तावर आमचा पूर्ण विश्वास. अगं ज्या पोरीनं त्याचा जीव वाचविला तिचे आभार मानायचे सोडून तू तिची निंदा करतीस. कसं समजावं मी तुम्हाला? काय करू म्हणजे समजा तुमच्या ध्यानात येईल? हा, अहो, काय जादू काय केली त्या पोरीनं तुमच्यावर? तिची दुसरी बाजू बघायलाच तयार नाही तुम्ही दोघं. मला एक सांगा, किती वर्ष झाली आपण या घरात पूजा टाकतोय? किती वर्ष झाली आईसाहेब स्वतःच्या हाताने महाप्रसाद बनवतात आणि किती वर्ष झाली पहिला घास त्या दत्ता भाऊला खाया देतात? हा, एवढ्या वर्षात कुणी इश नाही कालवलं. ही घटना या वर्षी कशी घडली? भवानी बी आलता की या वर्षी पूजे? तो कुठे येतो दरवर्षी? मग या सगळ्यामध्ये त्याचा हात नसेल कशा? आई साहेब, तसं काही असतं तर स्वतःच्या गाडीत घालून तुम्हाला हॉस्पिटलला नेलं असतं का त्यानं? जरा तरी विचार करा. तसं तर नक्षत्रानं बी दत्ताला हॉस्पिटलमध्ये आणलंच की. हारलो, हात टेकलं मी तुम्हा दोघांसमोर. नाही म्हणजे किती बी डोकं आपटून सांगितलं तरी तुम्हाला ऐकायचंच नाही ना व. बरी एक गोष्ट सांगतो, तेवढी ध्यानात ठेवा. ज्या पोरीवर आज डोळं झाकून तुम्ही विश्वास ठेवताय नव, तीच पोरगी तुमचं डोळं फोडाया बी कमी करणार नाही. ही पोरगी काय चीज आहे ते तुम्हाला तवाच कळल जेव्हा दत्ता भाऊचं काहीतरी बरं वाईट झालेलं असेल. या कलेचं डोकं कुठं आणि कसं धावल
त्याचा अंदाजच बांधता येत नाही. ती पोरगी वाढत आल्यापासून तिच्या मागं लागली. हिला काय अडचण आहे तेच समजणं झालंय. कारण ती जे काय बी बोलती त्या बाजूने आपण कधीच विचार नाही करत. त्याची गरज नाहीये. ती वाढत आल्यापासून तिनं दत्ताचा जीव वाचवलाय. एकदा नाही 3 वेळा. तसं बघायला गेलं तर तिचं उपकारच आहेत दत्तावर. दत्तावर आमचे उपकार असाय पाहिजे. दत्ताला कुणाच्या बी उपकाराचा टेकू घेऊ देणार नाही आम्ही. कारण त्याच्यावर फक्त आमचा अधिकार आहे. अहो तुमचे अधिकार कोणी बी हिरावून घेत नाहीये. त्या कलाच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. लक्ष देऊ नका. लक्ष देऊ नका म्हणताय तुम्ही? जिथे दत्ताची दोर आमच्या हातातनं सुटत जाताना दिसते आम्हाला आणि तुम्ही म्हणताय तिथे लक्ष देऊ नका. या वस्तीमध्ये माहेलेकाच्या नात्याची उदाहरणं दिली जातात. त्याच वस्ती समोर आमच्या या हातून त्याच्या पोटात विषाचा घास गेला. काय इब्रत राहिली आमची? हा सांगा ना, काय इब्रत राहिली आमची? आणि जेव्हा उद्या दत्ता विचारल की तू तुझ्या हातनं आम्हाला इश घातलंस, तेव्हा काय उत्तर द्यायचं? आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, पारडं झुकतंय प्रतापराव. आणि त्याची ही सुरुवात आहे. हे समजे तुमच्या मनाचे खेळ आहेत. तुम्हाला वाटतंय ना तसं काय बी होणार नाही. ती पोरगी साधी आहे हो, गरजू आहे. कुणासमोर काय बी बोलत नाही म्हणून तिच्यावर वाटेल तसं आरोप करणं बरं नाही. ती पोरगी कटकारस्थान करू शकल याच्यावर माझा सपनात बी विश्वास नाही. मग हे समजा कोणी केलं असेल? आहे तुमच्याकडे उत्तर याचं? शहानिशा केल्या बगर मी नाही सांगू शकत. मग तर कला म्हणते ते सुद्धा नाकारता येत नाही. या समध्या प्रकरणामागे जर का नक्षत्र असेल तर तिला याची शिक्षा भोगावीच लागणार. काय बी झालं तरी दत्ताला इतक्या सहजासहजी सुटू न द्यायचो आम्ही. कारण त्याच्यावर फक्त महेश्वरीचा अधिकार आहे. आणि गावात मान भी महेश्वरीचाच राहायला पाहिजे. काय झालं दत्तासाहेब? दत्तासाहेब काही हवंय का? काय? पाणी हवंय? देते हा. पाणी संपले, मी आणून देते तुम्हाला लगेच. हा थांबा. पाणी पाणी ताई, पाणी हवं होतं. कुठं मिळेल? पाणी हवं द्या मॅम.
खरंच दत्तासाहेबांच्या जीवाला धोका असेल का? काय सांगत असेल तो भवानी त्या डॉक्टरांना? दरवाजा उघडा, आम्हाला आत येऊ द्या, आम्हाला आतमध्ये येऊ द्या डॉक्टर साहेब. डॉक्टर लोक ऐकत नाही हो. जर का तुम्ही दरवाजा नाही उघडला ना, दरवाजा तोडून टाकू आम्ही. शांत व्हा प्लीज, प्लीज शांत व्हा. आम्हाला दत्ता भाऊला बघायचंय. दरवाजा उघडा डॉक्टर साहेब, दरवाजा उघडा. अहो ऐका तरी सर, लोक ऐकतील असं वाटत नाही सर. डॉक्टर याने जास्त वेळ थांबू शकणार नाही. तुम्ही यांना इथे थांबवून ठेवा, तोपर्यंत मी पोलिसांना फोन करतो. हॅलो 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 पोलीस स्टेशन. प्लीज थांबा तरी. साहेब साहेब मी या गावच्या श्री महाराज शासकीय रुग्णालयातून बोलतो साहेब. साहेब इथे ना हॉस्पिटलच्या बाहेर गावकरी खूप दंगा करतात साहेब. साहेब साहेब तुम्ही लवकरात लवकर यंत्रणा पाठवा साहेब प्लीज. काही पण करा, थोडं शांत व्हा, शांत व्हा. हो साहेब, थँक्यू साहेब, थँक्यू थँक्यू थँक्यू. दरवाजा उघडा नाही तर अख्ख्या हॉस्पिटलची नासारी करीन मी. थांबा थांबा, आमचं ऐका हो ऐका. माझं ऐका, दत्ता साहेब बरे आहेत. ते आम्हाला माहित नाही. आम्ही डोळ्यांनी बघू तेव्हा आमची खात्री पटेल, नाहीतर दगडफेक करीन हॉस्पिटलवर. नाही, हे शंकर्या, आम्हाला दत्ता साहेबांना बघायचंय. सर तुम्ही तरी समजवा यांना. माझ्या सकट पूर्ण हॉस्पिटल स्टाफ घाबरलाय. अहो डॉक्टर यांना रोखणं अवघड आहे. थांबा मी बघतो काहीतरी, बघतो. डॉक्टर, जर का दत्ता भाऊंना काही झालं तर अख्खं हॉस्पिटल जाळून टाकेन. तसलं काही करू नका, तसलं काही शांत व्हा जरा. ते काय सांगू नका, आम्हाला दत्ता भाऊंना भेटायचंय. दरवाजा उघडा, उघडा दरवाजा. अख्खं हॉस्पिटल जाळून टाकेन. एवढी गर्दी कशा पाहिजे? आई साहेब, रातच्यापासूनच लोकांनी इथं पिंग घालून बसलेत. त्यांना दत्ता भाऊंना भेटायचंय. अरे पण हे समजे एवढे पेटून का उठलेत? अण्णा, ते हॉस्पिटलवाल्यांनी मनाई केली त्यांना आतमध्ये जाण्यापासून. सावकाश. साहेब, खाल्लेलं समजा उलटून पडलं का? थांबा, मी कुणाला तरी सांगते बोलवायला. काळजी करू नका. दत्ताभाऊंची तब्येत कशी आहे? दादा, त्या नर्स ताई त्यांना जरा बोलवता का? काहीच पचत नाहीये यांना. 2दा उलट्या झाल्या आतापर्यंत. नक्षत्रा, बाहेर जरा गडबड झाले. समद गाव उलटले दत्ताभाऊंना बघाय. त्यांना अडवता नाकीनू आले इथल्या लोकांना. पण दत्ता साहेबांना तपासायचा आणि बाहेर त्यांचं काय संबंध? बाहेर जाऊन बघ, मग कळल. वस्तीतली लोक खवळलेत दत्ताभाऊंना भेटायचंय म्हणून. आणि म्हणून कोणी बी डॉक्टर इथं यायला तयार नाहीयेत. डॉक्टर घाबरले समजे. पण हे त्यांचं काम आहे. स्वतःच्या जीवापुढे काम बिम काही नसतं. नक्षे समजायची पाचाव धारण बसले. त्यांना भ्या वाटते की दत्ताभाऊंना काय झालं तर त्यांच्या अंगाशी येईल. दादा पण असं घाबरून कसं चालले? आणि अशा अवस्थेत दत्ता साहेबांना काय झालं तर कोण जबाबदार आहे? समज सांगून झालं, लोक ऐकायलाच तयार नाही. लोकांचा जमाव बघून पार गारटून गेलेत. पोलिसांना बी बोलवलंय.